तुम्हाला किती सुना आहे? तुम्हाला किती सुना आहे? मला 5 सुना आहे, 5 सुना आहे. आता बघा त्या 5 सुनांची काय अवस्था, काय काय बोलतायत त्या, काय काय मागणी करतायत ते बघा आता. हॅलो, सासूबाई सासूबाई हो सासूबाई, ऐकलं ना? हो सासूबाई, मी काल काय म्हणत होता, मला म्हणत होतं मी ना, मला ना जॉबला जायला उशीर होऊ लागलं बघा. सासूबाई काहीतरी सांगू लागल्या. काय सांगू लागल्या सासूबाई? साडी साडी काहीतरी चाललं होतं, साडी साडी काय हो साडी. ऐका ना, मी सांगता का, मी म्हटलं अगं साडी नेसत जा, साडी बाई कशी शोधून नेसते. अहो कशाची साडी? हां साडी नेसायची चांगली हो. आता बाई साडी चांगली असते, सगळं मान्य मला. पण हे बघा, घरात बसत होतं एक दिवस वेगळं होतं, पण आज मी जॉबला जाते. मला मेट्रोने जावं लागतं आणि मेट्रोने जाताना मी जर बदकत पडली कसं काही माझं तर काही नाही बाई. मी सांगून घेते, मला सगळं सहनशीलता भरपूर आहे. मी योगा करते, मला इथे रोज योगा चालू असतो. सरांच्यामुळे आम्ही सर्वजण योगा करतो. तर ते मॅडमचा पूर्ण मोठा आम्हाला हे आहे, सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी मिळून होत आहे. पण मी जर पडली, साडी नेसून जर मी पडली तर त्रास कसाला होणार आहे? सासूबाईंना सासूबाई करावं लागेल की नाही माझं? मला माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईची खूप काळजी हो. मी सासूचा मान राखायचा म्हणून असं घेतलंय बरं का. म्हणलं नाही तुझ्या नको, आवडत नाही माझ्या सासूला, असा ड्रेस घेतला मी. तरी सासूबाई म्हणते साडी नेस, साडी नेस. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका माझं काही न तुझा जमाना राहिला नाही. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका माझं काही न तुझा जमाना राहिला नाही. साडी नेस, साडी साडी लुगडं नेसून कोण, साडी लुगडं नेसून कोण. काय आता माझ्यासाठी पंजाबी ड्रेस आण मला दोन, पंजाबी ड्रेस आण मला दोन. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही. काय काय म्हटलं आता दुसरी काय म्हटली कोण झालं? मी म्हटलं हातभार बांगड्या भरावं, सवासणीचं येणे चांगलं बांगड्या घालून कसं चालेल सांगा बरं तुम्ही. मला नाही बांगड्या घालणं. अहो सासूबाई, अहो सासूबाई, अहो सासूबाई, माझं काही बरं बांगडा घालील कोणा, कडे अन मला दोन कोणा. हातभर बांगड्या, हातभर बांगड्या घालील कोणा, सोन्याचे गडे आणील दोन. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका हिच काही न तुमचा जमाना राहिला नाही. तुमचा जमाना राहिला नाही, तुमचा जमाना राहिला नाही. सोन्याचा भाव काय माहिती ना आता? तुमची शान वाढेल ना, तुमच्या सुनांनी सोनं घातल्यामुळे तुमची शान वाढेल सासूबाई. सासूबाई मला रोज चुलीवर स्वयंपाक करायला लागतं. रोज स्वयंपाक करून करून चष्मा लागलाय मला. आता मी ऐकणार नाही. आता सासूबाईला सांगते सिलेंडर आणायला. अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐका माझं
तुमचा जमाना राहिला नाही. काही ना तुमचा जमाना राहिला नाही. चुलीवर स्वयंपाक करीत होणार, सिलेंडरांना तुम्ही ओढवणार. दोनानं बरं का, एक नका. आम्ही नाही का केलं तुमच्याकडे स्वयंपाक? अहो सासूबाई ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही. अहो सासूबाई. अहो जाऊ बाई हो जाऊ बाई ऐकलत का? सासूबाई काय म्हणतात? सासूबाई मला म्हणतात कपाळभर कुंकू लाव. तुम्ही सांगा मला शोभाल का? सांगा बरं कपाळभर कुंकू लावता का तुम्ही? कोणी लावतंय का? अहो सासूबाई नाही. अहो सासूबाई ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही. पाकिट आण मला दोन, लाडीला कोणा पाकिट आण मला दोन. सासूबाई सासूबाई काय बोलत होतात का तुम्ही? बाजरी ज्वारीची भाकरी शरीराला. पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे. हा पिझ्झा बर्गर खातात. माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, त्यांना पण विचारा सगळ्यांना, का तुम्ही पिझ्झा बर्गर खाता की नाही सगळेजण? आवडते की नाही? मग तोंडाला कशी छान छान चव येते. मग ऐका त्यांचं पण. म्हणून मी म्हणते ज्वारीची भाकर खायला कोण, ज्वारीची भाकर खायला कोण, गावाचं पोत आलं तरी दोन. ज्वारीची भाकर खायला कोण, गव्हाचं पोत आलं तरी दोन. अहो सासूबाई, अहो सासूबाई, अहो सासूबाई माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही. अहो सासूबाई, अहो सासूबाई ऐका तुमचा जमाना राहिला नाही. अहो सासूबाई माझं काही न तुमचा जमाना राहिला